वस्त्रोद्योगातील एक घटक असलेल्या वहीफणी कामगारांना 4 वर्षांपासून मजुरी वाढ मिळालेली नाही। या पार्श्वभूमीवर इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशन आणि वहीफणी एजंट असोसिएशन यांच्यातील चौथ्या बैठकीत 2 वर्षांसाठी सरासरी 18% वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला। या निर्णयाची आजपासून अंमलबजावणी करण्यात येईल। इचलकरंजी शहरात वस्त्रोद्योगातील एक प्रमुख घटक असलेल्या वहीफणी कामगारांची संख्या 10,000हून अधिक आहे। या कामगारांना दर 3 वर्षांनी मजुरी वाढ दिली जाते, पण 2022 नंतर या कामगारांना मजुरी वाढ मिळालेली नाही। त्यामुळे वहीफणी कामगारांनी आंदोलनाचा इशारा दिला होता। यावर तोडगा काढण्यासाठी गेल्या महिनाभरात इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशन आणि वहीफणी एजंट असोसिएशन यांच्यात 3 बैठका झाल्या, मात्र समाधानकारक तोडगा निघत नव्हता। रविवारच्या चौथ्या बैठकीत मात्र सामंजस्यानं तोडगा निघाला। वहीफणी कामगारांना सरासरी 18% मजुरी वाढीचा निर्णय झाला आणि त्याची ताबडतोब अंमलबजावणी करण्याचं ठरलं। या बैठकीला पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, रफिक खानापुरे, सतीश कोष्टी, किरण पोवार, पांडुरंग सोलगे आणि वहीफणी एजंट असोसिएशनचे महादेव गौड, संतोष सावंत, राजाराम पोवार, शहाजी जाधव, सुनील कोरवी यांच्यासह दोन्ही संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते।